काकींसोबत आमची भांडणं झाली. पुढे व्हिडिओ बघा. मी लोणावळ्यावरून ठाण्याला स्लीपरने प्रवास करते. आपण कुठेही प्रवास करत असलो ना की आपल्याला काही किस्से, आपले जे अनुभव असतात ना ते काही वेगळेच असतात. सो माझ्यासोबत घडलेला हा अनुभव मी तुम्हाला शेअर करते. मी स्लीपरची तिकीट काढली होती लोणावळ्यावरून ठाण्याला यायला. आणि स्लीपर कोच तुम्हाला माहिती आहे, खाली बसायला वरती रॅक आणि त्याच्यावरती रॅक. आता आम्ही सकाळी आलो होतो लवकर, सो म्हणून स्लीपरची तिकीट काढली होती. तर या काकी मला ओरडायलाच लागल्या, स्पेशली या काकी ज्या खात्यात ना चणे, त्या काकी त्या बोलायला लागल्या की जर तुम्ही सकाळचा प्रवास करताय तर तुम्हाला बसून करायचा आहे, आणि जर तुम्ही रात्रीचा प्रवास करताय तर तुम्हाला वरती असं झोपू शकता. पण हे चुकीचं आहे ना, मी तिकीट कशासाठी काढतो याचसाठी ना. सो हा घडलेला किस्सा त्यांना समजावायला खूप वेळ लागला. त्यानंतर मग मस्तपैकी थोडा प्रवासाचा आनंद घेत राहिले बाहेरून. आता स्लीपर असल्या कारणाने माझी सीट तर मी घेतलीच, आणि घेतल्यानंतर मग वरून असा आनंद घेत होते की हे ट्रॅक वगैरे, आजूबाजूचा निसर्ग, पाऊस पण पडत होता. आणि स्पेशली सगळी लोक यावेळेस लोणावळ्याला फिरायला येतात. आता लोणावळ्याला मी का आली होती हे तुम्हाला बघायचं आहे तर इंस्टाग्रामची माझी रील नक्की बघा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं एक सुंदर स्टेकेशनसाठी ऑप्शन, त्यासाठीच आली होती. आणि मग मोबाईलची चार्जिंग पण संपली होती, चार्जिंग करून घेतली आणि मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेत प्रवास माझा सुरू केला. खूप भारी प्रवास होता. सो तुम्ही बघत राहताय ना, बघा बघा. एवढ्या सकाळचा असा झोपून प्रवास करणं काही वेगळंच वाटतं, कारण आपण जरा एन्जॉय करायचं. तिकीट तर काढली. तुम्हाला दाखवते वरती आहे ना, आदित्य झोपलाय इकडे वरती. बाहेर फुल पाऊस पडतोय आणि मी मस्तवरती